हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. नाम मुखानं घेतलं पाहिजे. नाम, या नामाच्या बळावर कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. कपिकुळ उद्धरिले मुक्त केले नाम आहे. आम्ही नाम घेतलं नाही. मला सांगा पप्पू महाराज, बायको एकला 2 वेळेस वर्षातून नाव घेते. यानं मुरकू मुरकू तिला पोचतय. बायको काय करते, वर्षातून 1 ते 2च वेळा नाव घेते. तर यानं ताणून 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 घेऊन 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 तिला पोचतोय. मग मला सांगा, देवाचं नाव जर रात्रंदिवस घेतल्यावर देव काय नाम घेता वाया गेला. ऐसा कोणी आहे तिला, ऐसा कोणी आहे तिला, ऐसा कोणी आहे तिला. नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला. नामाचा महिमा बहुत आहे. बराच नामाचा महिमा आहे. जर नामाचा महिमा तुम्हाला सांगत बसला तर शेष शिल्ला होता. नामाचा, तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे घनश्यामा. देवाच्या नामाचा महिमा देवालाही कळला नाही. राम प्रभू त्यांच्या नावानं दगड तरले. देवाला वाटलं एवढे वानर बेजार करण्यापेक्षा आपण राहतूनच सेतू बांधून मोकळं व्हावं. म्हणजे दगड घेतले, एक दगड टाकावून समुद्राला म्हणावं चल रस्ता दे. एका दगडावर नाव लिहिलं आणि टाकलं, दगड बुडाला. दुसरा दगड घेतला. ते म्हणले वानेर हलके हलके दगड आणत असतील. ज्या अर्थी सागरावर दगड तरायलेत का नाही, हलके हलके असतील. हे जड असं म्हणजे. दुसरा हलका घेतला आणि त्याच्यावर राम म्हणून टाकला दगड. तेही दगड बुडाला. म्हणजे आता मी देव, मी टाकलेला दगड बुडाला. तिसरा टाकला, तिसरा बी बुडाला. आता 3 दगड बुडल्यावर मग भगवान परमात्मा म्हणले 3 दगड बुडाले. हे कोणी बघितलं तर नाही म्हणून मागे मागे हात जोडणे हनुमंतराय. हनुमंतराय असा हात जोडून मागाय. ते म्हणले, रामप्रभू म्हणले, हनुमंतराय तुम्ही कधी आले? ते म्हणले पहिला दगड टाकला तवा. आणि मग आता कसं करायचं हनुमंतराय? अरे वानराच्या हातानं माझं नाव लिहून दगड टाकले. दगड तरंगतात. मी प्रत्यक्ष
असा हनुमंतरायाला प्रश्न केला. मग आता याचं मला आम्हाला उत्तर द्या म्हणले, सोल्युशन द्या. हनुमंतराय म्हणले, वा देवा ते बी खरं आहे आणि तू केलेलं ते बी खरं आहे. ते खरं आहे ते मला कळालं, पण हे खरं कसं आहे ते मला सांग. म्हणले, तुझ्या नावानं सगळेच तारतात, पतित तारतात, देवाचं नाव घेणारी भक्त तारतात, दानव तारतात, सगळेच तारतात. पण देवानं न दगड टाकलेला का तरला नाही. त्यावेळेस हनुमंतराय म्हणते, ज्याला तू धरून ठेवतोस तो बुडत नाही आणि ज्याला तू सोडतोस तो बुडल्याशिवाय राहत नाही. म्हणून वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम. परत नामाचा महिमा काय आहे? धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. भगवंताचं नाम भावानं घ्यायचं. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. तुझं भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. आम्हाला कळालं देवाची भक्ती कशी करायची. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी तयावरी. भाव ठेवून भक्ती केली पाहिजे हे आम्हाला कळालं. पण 4 पुरुषार्थ प्राप्त होतात हे आम्हाला कळालं नव्हतं. धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. भगवान परमात्म्याचं स्वरूप पाहिल्यानंतर 4 पुरुषार्थ साध्य होतात. आणखीन एक विशेष वेगळ्या चिंतन जर केलं तर धर्माचं तुम्ही पालन जरी केलं आणि भगवंताचं स्वरूपाचं ध्यान केलं तरी धर्म नावाचा पुरुषार्थ त्याच्यावर विजय मिळवता येते. आजकाल काय झाले, धर्माची ग्लानी झाली. म्हणून भगवान परमात्मा धर्म रक्षावया अवतार घेसी. धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवंत वेळोवेळी त्याला अवतार घ्यावं लागलं. मग तुम्ही आम्ही धर्माचं रक्षण करतो का हा प्रश्न आहे. धर्म रक्षितो रक्षित. धर्माचं रक्षण आम्ही केलं तर धर्म आमचं रक्षण करतो. आता धर्म बुडायला लागलेला आहे. म्हणून कलीमध्ये पाप वाढत आहे, धर्म लयाला जात आहे. धर्म टिकवण्यासाठी शिवाजी महाराजांनी प्रयत्न केला आणि धर्म टिकवला. संतांनी आमच्या पराकाष्ठा केली, प्राणाची आहुती दिली, धर्म टिकवला. तुमची आमची सगळ्यात मोठी जर जबाबदारी काय असेल तर धर्म टिकवला पाहिजे. केले धर्माचे रक्षण, केले धर्माचे रक्षण, केले धर्माचे वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवी. त्याची अनुष्ठिती सामान्य सकळ ते धर्म आहे आमचा. पुढे गेले त्यांचे शोधित मार्ग, चला जाऊ माग हे आमचा धर्म आहे. आमचा धर्म काय? आमचा हिंदू धर्म आहे, आमचा वारकरी संप्रदायाचा धर्म आहे.
आम्ही माळकरीपणाचा धर्म आहे आणि आमचा हे धर्म टिकून राहिला पाहिजे, म्हणून आम्ही हे काम केलं पाहिजे. भगवत चिंतन केलं पाहिजे, देवाचे पूजन केलं पाहिजे, संतांचं पूजन केलं पाहिजे आणि धर्माचं रक्षण केलंच पाहिजे. अवांतर धर्मामध्ये बघू महाराज हे एक झाले. आता हे धर्म सोडायचा, भलत्याच धर्मात जाऊन स्वीकार करायचा, काहीच उपयोग नाही, काहीच उपयोग नाही. त्याला किती जरी पुण्यवंत झाला आणि काही जरी झाला तर त्याच्या फळ प्राप्ती होत नाही, काहीच फळ प्राप्ती होत नाही. म्हणून ज्या धर्मामध्ये तुमचा जन्म झालाय त्या धर्मामध्ये तुम्ही वाढलं पाहिजे आणि त्या धर्मामध्ये तुम्ही कार्य करून संपलं पाहिजे. त्याच धर्मामध्ये आता काय झालं, आता मिळायचं ह्या आता संसारिक जर गोष्टी म्हणल्या तर बघा धर्माचा ऱ्हास होत चाललेला आहे, धर्म टिकत नाही. आता काही पैशासाठी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करायला, हिंदू धर्मादी असून माळकरी असताना ख्रिश्चन धर्माचा आता धर्म त्यांचा वाढवायचा त्यांचा प्रयत्न आहे, पैसे देऊन त्यानं धर्म वाढवायले. धर्म कोणा करे काय झातीले डोळे, काय झातीले डोळे, काय झातीले डोळे. आम्हाला अजून धर्म कळालाच नाही, कळून घ्या. कारण खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावी, खरा धर्म आहे. बरं, माणसाने माणसाशी माणसासम वागणे हे धर्म आहे. देव पाहावया, जर देव पाहायचा असला तर तुमच्यात बी देव आहे, यांच्यात बी देव आहे, यांच्यात बी देव आहे. आता मग धर्माची व्याख्या करत असताना कसं पालन करायचं काय नाही स्वतः आपण ठरवलं पाहिजे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपला कोणता धर्म आहे, काय काय धर्म आहे त्याचं आपण पालन केलं पाहिजे. धर्म अर्थ काम मोक्ष शिवदेखता प्रत्यक्ष भगवान परमात्म्याची भाव धरून जर निष्ठेनं श्रद्धेनं जर पूजन केलं, नामस्मरण केलं तर 4 पुरुषार्थ प्राप्त होतात. नोहे नोहे त्या भक्ताला आपल्याला वार देखील लागत नाही. नागबाबा शेवटच्या चरणात एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव,
त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान वैदी क्रोध काम धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान वादे क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कलिकाळाचा देव वाचे वदता शिवनाम तयान वादे क्रोध काम सेवा समाप्त झालेली आहे. सगळ्यांनी आज महाशिवरात्र असल्यामुळं नामचिंतन केलं पाहिजे. नामचिंतन किती केलं पाहिजे तुम्हाला सांगतो. एका दिवसाला 10,000 नाम जपलं पाहिजे. आता एका दिवसाला 10,000 नाम जपण्यासाठी तुम्हाला किती एका सेकंदामध्ये किती वेळा घ्यावं लागेल, मिनिटामध्ये किती वेळा घ्यावं लागेल, गणित आपलं घालायचं आणि नाम घेत राहायचं. नाम घेतल्याशिवाय कोण राहायचं नाही. विठ्ठल 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 एवढं नाम घ्यायचं, एवढं नाम घ्यायचं आणि मग तेवढं नाम घेतल्यानंतर त्या साधकाची अशी अवस्था झाली पाहिजे की प्रेम अश्रू डोळ्यातून वाहिले पाहिजे. एवढं नाम घ्यायचं. देव प्रत्यक्षात तुमच्या जवळ येणार, तुम्हाला दर्शन देणार. हे संतांचं प्रमुख वाक्य आहे. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष भक्तांची. म्हणून सगळ्यांना प्रेमानं देवाचं नाव घेणं अति महत्वाचं. पण तुम्हाला आणखीन एक सांगतो, देवापेक्षा भक्ताचं नाम घेतलेलं तर देवाला लय आवडतंय बघा. लय 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 आवडतंय. तेही प्राणा परुते मज आवडते निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसती. माईची सेवा काही केली तरी चालतंय, पण बाळाची सेवा केली
माय संतुष्ट होते, मायबाप संतुष्ट होतात लेकराची सेवा झाली. म्हणून देवाचं नाव तर घ्यायचं, पण ज्यांनी आम्हाला नाव घ्यायला सांगितलं त्या संताचं नाव घ्यायचं, त्या संताचे नाव घ्यायचं आणि ते नाव अगदी प्रेमानं घ्यायचं, अगदी प्रेमानं घ्यायचं. या ठिकाणी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातले आज ख्यातनाम गायक पप्पू महाराज या ठिकाणी शिंदे खूप मोठं नाव आहे. मी तर म्हणतो आज पर्वणी झाली त्यांच्यामुळे. आज आम्हाला बाबाने सांगितलं महाराज कीर्तन करा, मी मला कीर्तन करत पण मला साथ द्यायला कोण आहे. कारण आणखीन एक सांगतो बाबा, महाराज भरपूर झाले पण भजनी कमी झाली. सगळ्यात मोठी शोकांतिका हे आहे, महाराज सगळे महाराज कंबर बांधायला तयार आहेत पण चाल म्हणायला कोणीही नाही, टाळ घेऊन थांबायला कोणीच नाही. हे सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. म्हणून भजन तुका म्हणे येथ भजन प्रमाण काय थोरपण जाळवते. बक्कळ ज्ञान आहे पण भजन जर तयार नसेल त्या तुझ्या ज्ञानाला काडी लावून भजन करा, भजन करा, भजन करा, भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. त्या देवाने देखील भजन केलेलं आहे. म्हणून तुम्हा आम्हाला संतांना सांगितलंय भजन करा आणि त्या संतांचं हे बघा किती पक्वास गोड वाजवले. माझी नेमकी पहिल्यांदाच भेट बरोबर भूमिपुत्र बेलूरचे आहेत. वा वा वा, खरंच कोटी कोटी धन्यवाद तुम्हाला. या ठिकाणी आमचे महाराज आले, या ठिकाणी सोर्लेवाडीचे महाराज आले, एका हक्काला महाराज आले, मग हे महाराज आले, मुंडे महाराज आले, हा हाकेसरी शिवडी येऊनी असतात ती फोडणार म्हणतात, येऊनी स्तंभ फोडी. हो नाही, आमच्या महाराजाचं गुंडरे महाराजाचं प्रेम आहे बरं. आणि मला माहिती नाही यांचं गावाचं यांच्यावर एवढं प्रेम आहे मला माहिती. हा यांचं तेवढंच प्रेम आहे गावावर आणि गाववाल्याचं यांचं त्यांच्यावर तेवढंच प्रेम आहे. खूप छान. या ठिकाणी सगळे मला वाटतं आपल्या गावचे आहेत ना, सलगरचे भजनी आहेत, बेलूरचे भजनी आहेत प्रॉपरचे. खूप छान. आता एवढ्या ह्याच्यामध्ये आम्हाला तुम्हाला आणखीनच सांगतो, 10 जरी ऐकणारे चांगले असले त्याच्यात जर 10 जणांपैकी 2 जणांना जरी फरक पडला तर भगवान परमात्म्याजवळ केलेली सेवा सफल आहे. पण त्या 10 जणांमधून जर 8 बिघडले तर दोष आम्हाला आहे. कारण तुम्हाला सांगतो समाजामध्ये साधूनं नीट वागलं पाहिजे, शाळेमध्ये गुरुजीनं नीट वागलं पाहिजे आणि घरामध्ये मायबापानं नीट वागलं पाहिजे. तर ते सगळा समाज, ते घरचे लेकरं मायबाप जसं वागतात तसं अनुकरण करतात, शाळेत गुरुजी जसं वागतात तसं मुलं अनुकरण करतात आणि समाजात साधू जसा वागला तसा समाज अनुकरण करतो. समाज बिघडायचं का सुधारायचं साधूवर आहे. म्हणून महात्म्यानं आता ढोंगी साधू झाले, कोणाच्याही ना पाठीमागं न जाता ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे. आमचे जे सकल संत आहेत, जे संतांचा मान्य प्राप्त संत आहेत त्यांचं भजन करावं आणि त्यांचा पुढे गेले त्यांचे शोधित मार्ग चला जाऊ माग घेत आम्ही. संतांचं प्रेमानं भजन करा. तुम्ही खूप चांगले श्रोते आहात, तुम्ही ज्ञानवंत आहात, बुद्धिवंत आहात, कृपावंत आहात, दयावंत आहात. म्हणून सगळ्याला माझं एकच म्हणणं आहे, संतांचं भजन मन लावून करा आणि इथून गेल्यानंतर 1 तास नाम जप करा मग झोपा. झोप हे बघा काळ तुमच्या आमच्या मागे लागलेला आहे. नाम जप करा. नामाच्या महिमेनंच तुम्ही आम्ही तरलो तर तरलो, नाही तर त्या जगात तुका म्हणे तुला सोडविना कुणी, एका चक्रपाणी वाचोनिया. म्हणून सगळ्यांना संतांचं नाम घ्या. ज्ञानेश्वर महाराज